नमस्कार. आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मानिनी गिद्रे तुम्हा सर्वांचं ह्या विष्णू सहस्रनामाच्या उपक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. विष्णू सहस्रनामाच्या अंतरंगात शिरून ते नीट समजावून घेऊन त्याचा आनंद घ्यायचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. खरं तर हा उपक्रम हाती घ्यायला कारणीभूत ठरलं एक स्तोत्र. ते स्तोत्र असं होतं: औषधे चिंतयेत विष्णू भोजने च जनार्दनम शयने पद्मनाभम च विवाहे च प्रजापतिम युद्धे चक्रधरम देवम प्रवासे च त्रिविक्रमम नारायणम तनुत्यागे श्रीधरम प्रियसंगमे दुःस्वप्ने स्मर गोविंदम संकटे मधुसूदनम कानने नारसिंह च पावके जलशायिनम जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनम गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवम षोडश एतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुर्लोके महीयते इति श्री विष्णू षोडश नाम स्तोत्रम संपूर्णम. हे लहानसं स्तोत्र तेव्हा अनेक वेळा वाचताना मला असं वाटलं की निरनिराळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी श्री विष्णूंची वेगवेगळी नावं सुचवलेली आहेत. मग मी विचार करायला लागले की हेच नाव या गोष्टीसाठी का सांगितलं असेल. या 16 नावांचा विचार करता करता मी सहस्रनामाच्या अर्थाकडे कशी ओढली गेले हे माझं मलाच कळलं नाही. मग त्या निमित्ताने केलेल्या अभ्यासातून जे काही ज्ञानकण प्राप्त झाले ते इतरांपर्यंत पोचवावेसे वाटले आणि म्हणूनच या उपक्रमाची सुरुवात केली. एकेका व्हिडिओमधून 5-5 नावांविषयी सांगायचा प्रयत्न करणार आहे. जर आपण सर्वांनी असं ठरवलं तर तो व्हिडिओ बघत त्याचा अर्थ समजावून घेत ती नावं पाठवणं हे सहज शक्य आहे. आणि असं करता करता उपक्रम संपेपर्यंत संपूर्ण विष्णू सहस्रनाम कंठस्थ होऊ शकतं. खरं म्हणजे ती दिव्य शक्तीच ते करून घेते हा माझा स्वानुभव आहे. मला खात्री आहे तुम्हीही हे करायचा निश्चितच प्रयत्न कराल आणि आपल्याला मदत करणारा तो विष्णूच आहे. चला तर आपण सुरुवात करूया.